प्रभू रामचंद्रजी मागे पळतायत, पुढे हरिण आहे, मागे प्रभू आहेत आणि दूर गेल्यानंतर बाण लागल्यागत किंवा घात झाल्यागत प्रभू रामचंद्रजींचा आवाज मारीजानं काढलेला आहे आणि तो मारीज प्रभू रामचंद्रजींचा मायावी आवाज काढतोय आणि मोठ्यानं ओरडतोय, लखन, हे लखन. आणि हा आवाज सीतामाईच्या कानावरती पडल्यानंतर मैया म्हणते, लखनजी, देवरजी, आपके प्रभु संकट में है, आपको जाना चाहिए. नहीं मां, मैं आपके चरणों की सेवा, आपका रक्षण करने के लिए आपके चरणों से दूर नहीं रह सकता. परंतु सीता पुन्हा एकदा आठवण करून देतोय, मायावी शरीर धारण केलेलं होतं. तुझ्या मनामध्ये पाप आलंय का? तुला काही काही नाही पाठवलंय का? रामाचा घात झाल्यानंतर तुला राज्य मिळवायचंय का? नाही आई, असा विचारही मनात करू नको. मी तुला आई मानलंय लखन, मीही तुला माझा पुत्र मानलाय, पण तुझ्या मनामध्ये पाप दिसतंय मला आज. तुझा भाऊ आज संकटात आहे आणि भाऊ संकटात असताना तू मला सोडून जात नाहीस. आई, कसा ग विचार करतेस? बस आई, तुझी आज्ञा असेल तर पर्याय नाही, मी जातो. पण मला पूर्ण खात्री आहे, माझ्या प्रभू रामचंद्रासोबत घात होणं शक्य नाही. तो जगाचा मालक आहे, मला विश्वास आहे. नाही लखन भैया, काहीतरी घात आहे, तुम्हाला जावं लागेल. जातो, पण मी सांगेल ती गोष्ट लक्षात ठेव. हातामध्ये धनुष्य बाणातला बाण काढलेला आहे, आपल्या भात्यातील बाण काढलेला आहे आणि पूर्ण कोटियाच्या भोवती एक रेखा केलेली आहे, लक्ष्मण रेखा. आणि त्या लक्ष्मण रेखेला त्या ठिकाणी अभिमंत्रित केलेलं आहे आणि सांगितलं, माई, लक्ष्मण रेखा ओलांडून काहीही झालं तरी बाहेर जायचं नाही. काहीही झालं तरी लखनजींनी दिलेली मर्यादा ओलांडायची, मर्यादा ओलांडायची. आणि जिने मर्यादा ओलांडली तिला रावणाच्या बंदीखान्यात राहावं लागतं. रावण राक्षस आहे आणि म्हणून त्या सीतेला मर्यादा घालून दिल्यात, तशा याही सीतेला मर्यादा घालून, मर्यादा ओलांडली की समजावं दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागेल. ज्यांनी ज्यांनी लक्ष्मण रेखा ओलांडलेली नाही त्यांच्या जीवनामध्ये परमात्म्यापासून त्यांना कोणी दूर करू शकलं नाही. आणि ज्यांनी ज्यांनी मात्र लक्ष्मण रेखेचं भान ठेवलं नाही त्यांना मात्र स्वतःच्या जीवनातील सुखापासून दूर जावं लागलं. बस समजदारों को इशारा काफी. ज्यांना समजलं त्यांनी लक्षात ठेवा.